चला आज आपण बनवूया कारळ्याची चटणी. ह्याला आम्ही साताऱ्याला कारळ्याचे बोलतो घाटी पद्धतीने. तुम्ही काय बोलता हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कोण खुरासनी सुद्धा बोलतं. ते वापरलाय मी बिडाचा तवा. तर चला पहिले आपण हे कारळे व्यवस्थित भाजून घेऊया. हे मी निवडून घेतलेले आहेत, व्यवस्थित साफ केलेले आहेत. हे तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे. काय असतं माहितीये का, थंडीतून हे कारळ्याची चटणी खूप पौष्टिक असते. उष्ण असतात कारळे, त्यामुळे चांगली असते. आता हे कारळे चांगले तडतडायला सुरुवात झाले. ह्याच्यामध्ये काय करूया आपण, 1 चमचा जिरे घालूया, 2 चमचे खोबऱ्याचा किस आणि हे व्यवस्थित भाजून घेऊया. हे आता व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता ह्या मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त भाजायच्या नाहीयेत. आपल्याला थोडासा त्यातला ओलसरपणा काढून घ्यायचा आहे. 2 मिनिटं तव्यावर परतून घ्यायच्या. ह्या पण आता आपण काढून घेऊया. हा थोडासा लसूण, पण हा काय जास्त भाजायचा नाही. फक्त गरम तव्यावर थोडासा असा कोमट करून घ्यायचा. आता हा मी थोडासा कढीपत्ता घेतलाय. हा पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत गरम करायचा. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल, 2 थेंब तेल, कारण तो तडतडून कडक झाला पाहिजे. करायचं काढून घेऊया. 2 चमचे मीठ घालूया आणि थोडासा हिंग, आपल्या पोटाला त्रास होऊ नये म्हणून. चला तर मग हे मी मिक्सरला लावून. ही पहा, आपली कारळ्याची चटणी तयार झाली आहे. कशी झाली ही कमेंट मध्ये नक्की सांगा.